हॅलो मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एस डी ब्लॉगिंग. आपला आता डायरेक्ट 2 वर्षानंतर भेट झाली आहे. तर भावांनो, आता परत पाऊस चालू झाला आहे. डबल रेनकोट वगैरे टाकले आहे. हे बघायचं सुद्धा त्या अंगात घालायचं रेनकोट होतं ते बॅगीला घातले. हे अवघड हे पाऊस चालू झाला आहे आता डबल इकडे. आणि वैजापूरमधून पुढं निघलं आहे शिर्डी मार्गावर. हे गेला आहे डबल याच्यात पाणी. हे असा प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे ब्लॉग काढायला प्रॉब्लेम येतो आहे. त्याच्यामुळे आज सध्याला ब्लॉगिंगचा पहिला दिवस आजचा समजा आपला टुरिंगचा आपला स्टार्ट केले आहे. त्या मध्ये लोक असते ना सांगते ना आपल्या जेव्हा भाऊ पहिल्या राईडला आपल्यासोबत होते तेच परत चाललो आहे. आता नाशिकचं याला मागच्या वेळेस औंढ्याला गेलो होतो. 2 वर्ष झाले त्या गोष्टीला. की परत काही जाता आलं नाही आपल्या तिकडे काय कुठं जाता आलं नाही. कामं उरकू देत नाही होते. बाकी काय काही पावलं म्हणा नाहीतरी काय म्हणा नाही काही चालता असं वाटत नाही का स्टेबिलायझर उतरवायला बघा. वातावरण पाहून करतो पावसामध्ये फुल पावसामध्ये रेकॉर्डिंग करतोय. फोन कधी खराब झाला बरोबर वाट लागणार आहे. त्याच्यात काही सांगणार नाही. आता जल तरी असं वाटतं स्टेबिलायझर मी खूप प्रयत्न करतो आहे स्टेबिलाईज करायचा. पण गाडी 70 ते 80च्या आसपास मला जाणं मला किती असं सांगते मला स्वतः खूप ओके 440 टावर काय वाटतं म्हणजे आता फुल पाऊस लागून राहिला आज सध्याला तरी असं वाटतंय. मग हे फोन खाली ठेवतो डबल बंद झाला का तिथं लय आवडून आहे आपल्यासाठी. तुमच्या ब्लॉगची पुरी लागून जाईल. त्या ताईने अवस्था फुल पाऊस चालू झाला आहे. बंद बंद बंद. बघा मित्रांनो, आता पाऊस उघडलेला आहे. माझा काही मला क्लिअर दिसताना झालं समज. ऊन पण पडलं आहे. कधी पावसाळा कधी हिवाळा कधी उन्हाळा त्रास लाग काय अवघड चालू आहे. स्टेबलायझर बी काम करायला काही करायला गाडीवर स्पीडच्यामुळे मला काही दिसत नाही. काचीमधून मधून बनवली झाली आहे ती अवघड आहे रे. घालून सुद्धा चालू आहे काहीची राडी. इथून आपण डायरेक्ट सप्तशृंगीला जाणार आहे. सप्तशृंगीपासून मग उद्या पुढच्या याच्यामध्ये त्र्यंबकेश्वरला वगैरे असं ठरलेलं आहे. की आमची तर काही फिक्स नाही आहे एवढं. आमची 100 किलोमीटरची वरची राईड आतापर्यंत कंप्लीट झाली आहे. इथून पुढची राईडांची आता पाऊस लागला होता मध्ये. आता वैजापूर क्रॉस केला आहे. आता कोपरगाव साईडकडून समोर जाणार आहे. आमची तर चालू आहे तर सांगता येणार नाही किती दिवस लागणार म्हणून. पण मग 4 दिवसाची प्लॅनिंग करून असं निघलेलो आहे आम्ही. आता पुढचं बघणं आहे किती वेळ लागेल काय लागेल. तर कोपरगाव पण जाणार आहे तर तरी पण माझी हिशोबाने आणखी 2.5 तास तरी आम्हाला सप्तशृंगी देवीच्या मंदिरापर्यंत जायला लागेल. म्हणजे खाली जवळ वरती सकाळी तर चढूनच जाणे. उद्या मग आम्ही तिथून आलो की मग त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन वगैरे करून मग पुढचा टूर सुरू करू. ते टेंट वगैरे आणलेले टेंट ते वाटत नाही टेंटचं काम पडेल की नाही पडेल सांगता येत नाही. तर काही सांगता येणार नाही. बघू आणखी पुढचं काय काय होतं ते सांगतो तुम्हाला. चालतं आहे भेटतो पुढे थोडं. तर हॅलो मित्रांनो, आम्ही आता कोपरगावच्या नदीवरती आलो आहे. आणखी तर एवढा काही खास पूर वगैरे तर काही दिसत नाही इथं. पण मग छान वातावरण झालेलं आहे. आता आम्हाला एवढा सध्यापर्यंत वेळ तर नाही एवढा, त्याच्यामुळं आम्ही पुढची ट्रिप स्टार्ट करतो आहे. तर तुम्हाला पुढं दाखवण्यासाठी पुढे येतो मी. आता डबल कसं आहे आपण आता सिन्नरच्या आसपास आहे. म्हणजे सिन्नर हायवेवर आहे. सिन्नर नाशिक हायवेवर. तर वातावरण बघा फक्त कसं आहे तर कडक आहे ना. एक नंबर ॲडवानी करतोस काय. गाड्या दिसून राहिलं रस्त्यावर नुसता मोकळा आहे. नुसतं वडू राहील एवढं नाही लिमिटमध्ये. 70-80 70-80 70-80. कधी ऊन पडतं आहे, कधी पाऊस पडतो आहे, कधी थंडी वाजते आहे. समजा ना काय चालू आहे तर मार्केटमध्ये. तर मला समजा ना मला असं वाटलं तर
एक्सटर्नल माईक कनेक्ट केलं नाही ना. आणि त्या स्टेन्स स्टिकसोबतचं पण वायर दिसला. म्हणलं असं कसं काय झालं, 2-2 तुकडे कसं काय झाले म्हणलं वायरचे. अवघड एअरलेस स्कॅम होता आपल्यासोबत. आमचं तुमच्यासोबत नाही होत, माझ्यासोबत जास्त होतं. हे बाई तेव्हा हेच गाडी चालू आहे, मागं बसू बोर झालो मी आता. त्यावाच मस्त वातावरण आहे, कोंडस वातावरण आहे एकदम. कडक वाटतं ना. कसं आहे तुमच्यासाठी थोडी ते, तुमच्यासाठीच तर बनवायला व्हिडिओ वेड्यावानी करतात काय. वायर चालला कुठं, मी चाललो कुठं, या फोन हलवला किती, काय कसं होतंय की समजा नाही का मला. लय अवघड यार यांचं. देवा भाऊ मायाला गाडी चालू परेशान करून टाकलं त्यांना. मला काही चाललं यांनी, मी फक्त 100 किलोमीटर गाडी घेतली आतापर्यंत. तशी त्यांना कमी घेतली माझ्यापेक्षा. सिन्नरपासून माझा घ्यायचा प्लॅन आहे, पण मग हेल्मेट माउंट वगैरे आणलेलं नाही आहे, विषय असा आहे. आणि हेल्मेट माउंटला फोन जमत नाही, लय हॅवी होऊन जातं हेल्मेट, सगळं समोर लोड येतो. तेव्हा सिन्नर पाठी उडामपूल, एक उडामपूल, 2 उडामपूल, नुसते उडामपूल आहे. कारण मागचा व्ह्यू काढायचा राहिला, लय जबरदस्त होतं. मी व्हिडिओ एक इंस्टाग्रामला स्टोरी टाकीत होतो आहे, तर त्याच्या चक्करमध्ये पुरा लोचा झाला आहे, नंतर एक नंबर होतं आहे. हां, तशी आपली इंस्टाग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून नक्की फॉलो करा. त्याच्यावर नेक्स्ट ट्रिपची पण प्लॅनिंग येईल, काय माहीत नाही कधी येईन तर, पण नक्की येईल. हे सांगता येत नाही. या ट्रिपची तर पूर्ण डिटेल भेटेल त्याच्यावर, हे तर 100%. काय मजा येते यार ट्रिप करायला, पण काय पेमेंट नसलं की काहीच काम होत नाही. आहेत तरी तो स्पीड ब्रेकर मारू तो कंबराची वाट लावली की अवघड आहे. गोर खिल्लार होता मध्ये मला मस्त माझ्यामध्ये. हे सिन्नरपाशी आलो आहे आता. सिन्नर तुम्हाला बघायचं की नाही बघायचं, दाखवायचं की नाही दाखवायचं, कसं करता. नुसते स्पीड ब्रेकरचे मध्ये पुलं बांधून ठेवले फक्त 4-4, 5-5, काही ते काही. या फारानं चाललं आहे गाड्या. रस्ता उकरून मंदिर, तिकडं पण मंदिरच पाहिजे. आता सप्तशृंगीला जाऊ, बघू एखादा. एक जण म्हणे मला घाट लागतो म्हणे सप्तशृंगीचा, मस्त घाट आहे म्हणे बघायसारखा. बघू तिथं व्ह्यू पॉईंट भेटला एखादा तर चांगला. भाऊला स्माईल करलो. नुसतं ब्रेक मारता राहू देवा भाऊ. इकून ब्रेक मार, तिकून ब्रेक मार, इकून ब्रेक मार, तिकून ब्रेक मार. अवघड आहे. गाड्या चालल्या, हे चाललंय ते चाललंय. मला वाटलं तर बायपासनं जाऊ, पण काय हा बायपासच वाटतं. हो बायपासच आहे की मीच गडबड करतो कधी. अवघड तमाशा आहे. आता तुम्हाला आवाज क्लिअर येत असेल, स्पीड कमी होतं. स्पीड जास्त असल्यावर आवाज क्लिअर येत नाही आपल्या फोनचा. समजून घ्या थोडं. पुढच्या वेळेस नेक्स्ट टाईम बिग कॅमेरा, बिग रोल, मोठी ट्रिप. गोवा काढायची का कमेंटमध्ये सांगा फक्त. गोवा काढायची असत नेक्स्ट ट्रिप तर गोव्याला जाऊ बाईकवरती. मुंबई, पुणे, नाशिक असं नाही जात आपला रूट वेगळा जातो. आपण छत्रपती संभाजीनगरमधून स्टार्ट करणार मुंबई, तर ते मुंबईपासून आपण खालचा तुमचा घाट आहे जो गोव्याचा, तो घाटावरून जाणार. मुंबईचं पण बघू ताज हॉटेल वगैरे, कारण की मी आतापर्यंत बघितले नाही. मुंबईला मी आतापर्यंत गेलो नाही. हे बा सूर्यदेव कसे तापू राहिले आता इकून तिकून. आत्ताशी चालू झाली ती राईड चालू होती, बंद होती, चालू होती, बंद होती. सूर्यदेवांची राईड नाही. हे अवघड यार. कंबर तू भरायला यार माग बसू या गाडीवर. आहे तर क्लासिक, पण समोरच्यासाठी, मागच्यासाठी नाही. प्लेनला लय प्रॉब्लेम येतो. नेक्स्ट टाईम तर स्वतःची गाड्या आणा काय असं वाटू राहिले. भाऊले ब्रेक मारता राहो खटाखच. एक मिनटं, मी तुम्हाला दाखवतो पुढचं कोणत्या मार्ग जायचं. तर आता मला काही दिसेना झालं आहे. मी मॅप पण सांगतो देवा फोनला. एकच फोन माझ्याकडं, त्यांचा फोन त्यांना खिशामध्ये टाकून घेतला आहे. ते म्हणून तुला नाही देत. हे अवघड काम आहे इथं. मेंढरं लोकांचे चालतंय. काय रस्ता पाहणार तुम्ही, पण तुम्हाला भेटतो मी डायरेक्ट सप्तशृंगीच्या घाटामध्ये. मित्रांनो, तर आपल्याला सिन्नरच्या अलीकडंच हा असं एक कांदा आपण त्याला केटी, आपल्या भाषेमध्ये केटी दिसली आहे. मस्त पाणी वाहत होतं, त्याच्यामुळे खाली आलो. इथं सामान वगैरे काढून ठेवलं. आता माईक कनेक्ट नाही याला, डायरेक्ट आहे
सामान वगैरे काढून ठेवलं आहे. इथं आहे हायवेला आमची गाडी उभी आहे पलीकडे वरती. तिथून आता इकडं आलेलो आहे. 4-5 फोटो काढू मस्त मस्त, एखादा व्हिडिओ काढू चांगला वाटलं असतं आणि निघू इथून 5-10 मिनटामध्ये. एकदा व्हिडिओ ते एन्जॉय तर करा. आणि तुमच्या काय कामाचे तुम्ही तसे बी, आणि लाईक आणि फॉलो करायला विसरू नका फक्त. तर मित्रांनो आता वाटू राहिलं नाशिकमध्ये आलो म्हणून. नुसतं थंड गार 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 चिल वाटू राहिलं. नुसतं चिलमध्ये मिल एकदम विषयच येत नाही. 2-3 वॉटरफॉल पण दिसले आतापर्यंत, पण काय शूटच करू शकत नाही. मा भाऊ सांगतो मला गावा माहिती आहे का, जेव्हा ते गाडी पुढे नेऊन गेली का तिथून शूट बसून, त्याच्यानंतर सांगतो तुझा वॉटरफॉल दिसला म्हणून. आवड यार. आणखी कोण दिसतंय का? ए पा सिन्नर गेलं मागं. हां गेलं. काही उडामपुलावर उडामपुलावर नुसते क्रॉस करणं चालू आहे ना त्यानं. काय हेल्मेटमध्ये काय व्हायस येते यार, बेकार. सायलेंट वाटानच नाही, काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे हेल्मेटमध्ये असं वाटतं माझा. लय आवाज येतो मध्ये, बिलकुल बी हे नाही होत आहे. मी एवढं ट्राय करतो यार, होईनाच नाही. ठीक आहे तसं आहे, मस्त दिसत आहे. उलटा करू असं म्हणू शकतोय, काय प्रॉब्लेम नाही. काय मंदिर आहे माहिती माझ्या होत्या अंदाज माझा. आणि जागावर थांबायचं जेवायला संध्याकाळी. लाईट चालू एक ऑटो. नाईटला आपल्या फोनला बिलकुल पण क्लॅरिटी नाही, 0 क्लॅरिटी. 3 वर्ष पुन्हा फोन आहे, काय उकडून घ्यायचं पण तुम्ही पण. लय शब्द माझ्याकडे बोलण्यासाठी. हां बोलल्या हलवायला वाटणार नाही तुम्हाला. फुल प्रेशर लागला हातावर वरती व्हिडिओ काढत 2 चक्करमध्ये. 2 मिनटं चला पुढं भेटतो समोर. नेक्स्ट व्यू अनलॉक. कमा काय लागत आहे जिंदगीमध्ये, तिला वाजीवराल पण आहे काय करायचं. मस्त आहे. ट्रॅफिक सुरू. सप्तशृंगी इथून 24 किलोमीटर मॅक्स टू मॅक्स. आणि नाईट झाली, माझ्या कॅमेऱ्याची क्वालिटी डाऊन झाली. संध्याकाळ झाली, नाईट नाही झाली आणखी. आता मुंगे येतील कॅमेरासमोर, काय काय येतील माहीत नाही. मारला भाऊ नाही इंडिकेटर, आम्ही काही बघणार नाही, डायरेक्ट जाणार. असं नाही आहे, बघितलं पण मग त्यांनी पूर्ण दाबली, त्याच्यामुळे काही इश्यू नाही गाडीचं. पंप पंप काही सांगासारखं पण नाही तुम्हाला इथं विशेष. जर कधी किल्ल्यावर गेलो तर आहे हरिश्चंद्र, कळसुबाई शिखर, हरिहर फोर्ट. आणखी नाही पता कोणता तरी माझ्या लिस्टमध्ये. माझ्या लिस्ट 3 किल्ले होते ते, आणि आणखी एक होता. बघू पुढचा कोणता आहे तर माझ्या देत नाही आहे, त्याला दाखल असतो पोरांना. फुल सेफ्टी काम नाही आहे. ऑनली स्पीड त्या कारला आमच्यासाठी. आमची गाडी 80 मॅक्स. नॉट फास्ट नॉट स्लो. घाट लागला आहे असं वाटतं तुम्हाला. मस्त आहे. डोंगर काय झाडी काय डोंगर. डायलॉग आठवतोय का एकनाथ शिंदेंचा? एकनाथ शिंदेंचा नव्हता, कोणाचा दुसऱ्यांचा. काय जिंदल घाटाचे मस्त वाटतं घाटामध्ये. या साईडला आहे का व्ह्यू पॉईंट चांगलं. स्पीड ब्रेकर घाटात पण, त्याच्यामुळे टाईम होतो. अशा ठिकाणी घर असतं तुमचं तर रिअलिस्टिक.
मला असं वाटतंय आलो म्हणून जवळजवळ सप्तशृंगीच्या माथ्यापाशी सोलार प्लेट बा कुठं बसेल तिथंवर तुम्हाला इथून नसून दिसत माझ्या अंदाशीर पण मी झूम करके दिखत होतो आमचं झालं तर माझ्या फोनमधून झूम नाही होत सॉरी होल्डिंग और नुसतं होल्डिंग तिथं बस सोलार तुम्हाला वरती दिसतं असं थोडं चमकत असं ते आता काय कॅमेराची क्वालिटी डोळ्याची क्वालिटीपेक्षा कमी राहते कधी पण काय का नाही हां बघितला ना भारी द्यावं म्हणते समोर बघितलं का एक शूट घे म्हणे समोरचा द्यावं करून घेऊ का पुढे इथपर्यंत घेऊ शकतो याच्या माग हात नाही जात टन बाय टन हे कोरलं वाटतं इथं काम चालू आहे काहीतरी मायनिंग नाही खडी क्रशर तेव्हा ते 1.5 सोलार मी म्हणतो तुम्हाला लांबून अशा जागेवर सोलार बसेल येते तर कोणी बसू शकत नाही खरं आहे की नाही तेरे बिना हे नाईट झाली का फोनची क्वालिटी क्लॅरिटी कमी अंदाज झाला की डायरेक्ट बंद आमचा फोन काही सफिशियंट नाही तेवढ्याच्यासाठी स्टोरेज कमी घेतो म्हणून वापरतो पण आणखी पण चांगली स्टेबिलिटी देतो नाही म्हणतो असा विषय नाही आहे तर कोण त्याच्यावर चालू करेल मला माहीत नाही 1 मिनटं चालू करून म्हणतो स्टेबल नव्हतो फक्त आत्ताशी ते क्लिअर आहे दिसतंय मला दिसत नव्हतं काहीतरी नवीन डोंगर लोकांची व्हिडिओ काढत आणते ना मला अशी मोकळा चाकड गाड्याच काढू शकतो बघ तिचा पण नंबर दिसा काही दिवसांना समोरच्या गाडीचा काय व्हिडिओ काढणार रे तर काय तुम्हाला मॅच दाखवताच कधी पाहिलीच नाही कधी हे बी अवघड आहे आमचं त्या साईडला फक्त झाड आहे खाली खाई आहे पण दिसत नाही आधीच ती मध्ये हो का भारी वातावरण इकडं मागं झाडायच्या तुम्हाला दिसा नाही की ते नाही माहीत मला तिकडं पण लांबपर्यंत झाडच फक्त झाडं विशेष हे बघा हे असं घर पाहिजे मस्त सेट गो मस्त घर आहे स्टेबिलिटी किती येते मी आणखी चेक नाही केलं बरं का तसे व्हिडिओ काढतो सकाळपासून तसं आणखी एक पण चेक नाही सकाळपासून म्हणजे दुपारपासून 4 वाजायला लागला असून व्हिडिओ काढायला आज आणि त्या हिशोबाने व्लॉग चालू केला तेव्हापासून तर आणखी तर मला आम्ही आणखी चेक नाही केले व्हिडिओ कसे आले काय आले तर वॉईस क्लिअर येते नाही येते आणखी पण माहीत नाही म्हणजे एखादी वॉईस क्लिअर नाही आली पूर्ण व्हिडिओ बरबाद होणार 100% एक कामात येणार नाही आता त्याच्यामध्ये वाईकचा असं विषय होईल की माईकचा वायर कटलेला आहे आता ते बघणं पडेल त्याचं काय तर नाशिकमध्ये भेटलं माईक आहे का तर चांगलं आहे नाशिकचं कोणी असं कॉन्टॅक्ट करा यार दाखवा मला पण थोडंफार गाव आज संध्याकाळी व्हिडिओ अपलोड करतो आहे बघा असलं एखादा जमतं तर ना ओके बाय नेक्स्ट नाही समोरच्या ठेप्यावर भेटू सप्तशृंगी मंदिर इथून 8 किलोमीटर राहिलं आहे इथं मेन मार्केट आहे त्या साईडला बघू आता विजिबिलिटी तुम्ही पोरलेच मोबाईलचे काय हाल आहे आपल्याला एवढं हाल असताना बी चालू रातचे बेरातचे तर बिलकुल काम करायचं आम्हाला नाही रातचा शूटच नाही करू शकली माझ्या मोबाईलवर आता द्यावं गोच मोबाईल घ्यावरला असं वाटलं मला इकडं मेन रोड उद्याचा प्लॅन असा राहणार आहे की उद्या पहिले ग्राउंड जेवढं पण आहे मंदिरं समजा तेवढं ते बघ मला मी म्हटलं होतं ट्रॅफिक लागणार आहे आता लय लंबी ट्रॅफिक लागली असा अंदाज आहे माझा तुम्हाला डायरेक्ट ट्रॅफिक सुटल्यावरच करा कारण की 8 किलोमीटरला 17 काहीतरी मला 27 मिनटं गुगल मॅप दाखवतो आहे बघून आता किती वेळ लागेल तर आता मी तुम्हाला थोड्या वेळाने पुन्हा भेटतो बाय बस गाडी चालाने वाले बंद होना चाहिए डायरेक्ट पहिले कॉर्नर पर आके रोक दो उसने डायरेक्ट पहिले कॉर्नर आणून सोडलं त्यांनी मला ट्रॅफिक सिग्नल काय अवघड आहे हे सिटीच्या रस्त्यानं जायचं भलं अवघड झालं यार मित्रांनो काय करणार आहे लावा काच हे करा ते करा बरं झालं पोलिसवाल्यांना पकडलं नाही आत्ता मागच्या ह्याच्यामध्ये ट्रॅफिक पोलीस तर होतेच उभे आमच्यासमोर
हां पकडलं असं काही विषय नाही आहे. सगळं डॉक्युमेंट क्लिअर आहे. दोघाकडं लायसन आहे, एका जणाकडं नाही असा विषय नाही आहे. दोघाकडं लायसन आहे, सगळ्या गोष्टी आहे. कसं राहतं कुठंतरी खोड भेटली की चालतं आहे. हे मोठं मोठं मार्केट ओपन करेल इथं. आता सिटीच्या बाहेरून रस्ता तर आम्हाला दोघाला माहीत नाही आहे एक घाटातून. पण मग त्याचा विषय असा आहे की त्या रस्त्यानं जायला आमच्या दोघाची हिंमत नाही सध्या सिच्युएशनला, कारण की दिवस नाही आहे. दिवस असतात आम्ही बिंदास टाकली असती गाडी. मग आता चालू आहे या रस्त्यानं. विजिबिलिटी कशी आहे काय आहे काय माहिती, काही एवढी खास दिसा नाही. लाईटाचं उजेडानंच पुरी वाट लागली दिसते फोनची. ते येतं नुसतं सिग्नलवर सिग्नल सिग्नलवर सिग्नल. ट्रॅफिकवर ट्रॅफिक. हे काय इंडियन सिक्युरिटी फेस हॉस्पिटल चालू आहे. सिटीतून निघूस तर आहे एकदा भेटतं तुम्हाला सिटीतून निघल्यावर पुढे. मित्रांनो काय होतं ते ॲडजस्ट करा तुम्ही. आता आम्ही उडामपुला खालून चाललो आहे सप्तशृंगी गडाकडे. लापडा असं झाला आम्ही सप्तशृंगी गड टाका जागेवर सप्तशृंगी मंदिर टाकलं. मंदिर खाली सिटीकडे. तर ते दोन मंदिरामध्ये ते मॅप कन्फ्यूज झाला, काय कन्फ्यूज झाला आम्हाला समजा आता डबल टर्न मारला. आता चाललो आहे समोर बघू. गोदावरी दर्शन घ्या मित्रांनो. आता माहिती लागेल काय ऐकू येणार नाही कोणाला काय चालू आहे. पाणी रे